नवरात्रीच्या आजच्या 8व्या दिवशी आपण संत महादंबा यांच्याबद्दल बोलणार आहोत। संत महादंबा उर्फ मदाईसा उर्फ रूपाईसा या मराठी भाषेतल्या पहिल्या स्त्री कवयित्री होत्या, असं काही संत साहित्य अभ्यासकांचं म्हणणं आहे। 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातल्या ज्येष्ठ संन्यासिनी म्हणून मदाईसा अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती होत्या आणि आपल्या कर्तृत्वामुळे या संपूर्ण पंथाच्या त्या एक मोठी आई झाल्या होत्या आणि त्यामुळे या महानुभाव पंथाचे जे काही अनुयायी आहेत ते मदाईसा यांना आऊसा म्हणजेच आई असं म्हणायचे। हा संदर्भ आपल्याला अनेक ठिकाणी त्यांच्याविषयीच्या माहितीमध्ये आढळून येतो। खरं तर महादंबा या अत्यंत विलक्षण जीवन जगल्या असं म्हणावं लागेल, कारण त्यांच्या लहान वयातच त्या विधवा झाल्या। म्हणजे बालविधवा ते विद्वान संन्यासिनी कवयित्री हा संपूर्ण जीवन प्रवास संत महादंबा यांनी केलेला आहे। आणि चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू हे मदाईसा यांचे गुरु होते आणि आपल्या गुरूंनी जो मार्ग दाखवला, अध्यात्माच्या मार्गानं सगळ्या इतर जणांना आपण शहाणं केलं पाहिजे, ही जी शिकवण दिली त्यानुसार मदाईसा त्यांचं संपूर्ण जीवन व्यतीत करत होत्या। आणि याच दरम्यान गुरूंनी दिलेल्या आदेशावरून, गुरूंनी ज्याप्रमाणे सांगितलंय त्यावरून संत महादंबा अर्थात मदाईसा यांनी विवाह विषयक काही गीतं रचली आणि तीच सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत त्यांच्या सगळ्या रचनांमधली। अगदी लग्नाच्या सुरुवातीच्या विधीपासून ते शेवटपर्यंतच्या विधीपर्यंत या सगळ्या विधींवर भाष्य करणारी, एकंदरीत लग्नघरात कशा पद्धतीचं वातावरण असतं, नेमकं काय काय घडतंय, काय काय विधी केले जातात, त्यात कोण कोण सहभागी होतंय, या सगळ्याचं वर्णन असणारी काही विवाह गीतं ही मदाईसा यांनी लिहिली आणि त्यांच्या सगळ्या रचनांमध्ये तीच सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाली। आणि या लग्नाच्या विधींबाबत किंवा विवाह गीतं म्हणून जी ओळखली जातात त्यांना धवले असं म्हटलं जातं। आणि महादंबे यांच्या धवल्यांची जी भाषा आहे ती अत्यंत साधी, सुबोध आणि तात्कालिक बोलीभाषेच्या रूपाची होती। आणि या धवल्याची रचना नेमकी कशी आहे हे निश्चित तुम्हाला सुद्धा ऐकून घ्यायला आवडेल, हे मला माहिती आहे, कारण जवळजवळ सगळ्या बोलीभाषांमध्ये मला वाटतं या लग्नगीतांची रचना झालेली आहे। घरामध्ये लग्न समारंभ असल्यानंतर तुमच्या बोलीभाषांमध्ये नक्कीच घरातली जुनी मंडळी, विशेषतः स्त्रिया, ही लग्नगीतं गाताना आपल्याला दिसतात। आणि माझी जी बोलीभाषा आहे, जी संस्कृती आहे, त्या आगरी कोळी संस्कृतीमध्ये सुद्धा लग्नांमध्ये धवले गायले जातात। आणि आजही आमच्या सगळ्या समाजातल्या ज्या महिला आहेत, विशेषतः ज्या वृद्ध स्त्रिया आहेत, त्या सगळ्या जणी ही जी जुनी मौखिक परंपरा चालत आली आहे ती जपतायत। अजूनही धवले आमच्या बोलीभाषेमध्ये गायले जातात आणि फक्त लग्नगीतं असं नाही तर इतरही सण समारंभाला ते गायले जातात। पण संत मदाईसा त्यांनी विशेषतः विवाह गीतांबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यांच्या रचना विशेषतः प्रसिद्ध आहेत। त्यामुळे आज माझी जी बोलीभाषा आहे त्या आगरी भाषेतली ही जी मौखिक परंपरा आहे धवळ्यांची, ती तुमच्यासाठी खास माझी आजी सादर करणारी, म्हणजे जिच्या तोंडून मी लहानपणापासून माझी बोलीभाषा ऐकत आले, तिच्यामुळे माझ्यावर माझ्या या मातृभाषेचे संस्कार झाले, ती माझी आजी शालिनी म्हात्रे तुमच्यासाठी आज संत महादंबांनी जी विवाह गीतांची परंपरा सुरू केलेली आहे त्यानुसार आमच्या आगरी भाषेतले काही धवले गाणार आहे। काजळ कुंकू चावली हळद लावते जागृती बाये, जन्म सावित्री गो देवाने दिलाय उपानू, हा काय कपाळाचा कुंकू, कपाळाचा कुंकू तुझे, कुंकू अखंड राहू दे, येते तुझ्या आई करते तुझी ओवाळणी, काजळ कुंकू चावली हळद लावते प्रतिभाबाये, जन्म सावित्री गो देवाने दिलाय उपानू, हा काय गळ्याचा गंतनू, गळ्याचा गंथन तुझे, गंतना खंड राहू दे, माय मैना उलासला, माय मैना उलासला, अंबियाला माऊराला, अंबियाला माऊराला, नवरीला शिनगराला काळे गाठीचा, नवरीला शिनगराला काळे गाठीचा, बाप म्हणे कशानी, बाप म्हणे कशानी, बाळपणी जोडल्याली गंतनाचे,
बाळपणी जोडल्याली गंथनाचे माय मैना उलास लांबियाल मोराला नवरीला सिंगाराला काळे गाठीचा आई म्हणे लेक शाणी आई म्हणे लेक शाणी बाळपणी जोडल्याली नातियाचे बाळपणी जोडल्याली नातियाचे भाऊ म्हणे बहीण छाणी भाऊ म्हणे बहीण छाणी बाळपणी जोडल्याली बांगड्यांचे. तर तुम्ही नुकताच ही विवाह गीतं ऐकलीत. लग्नाच्या वेळेला, विवाहाच्या वेळेला आपली मुलगी सासरी जातीये त्यावेळेला नेमकं आई वडिलांना काय वाटतं, या लग्न समारंभामध्ये कोण कोण सहभागी होतं, हळद लावताना नेमकी काय परिस्थिती असते, काय पद्धतीचं वातावरण असतं, हे सगळं सांगणारे ही जी गीतं आहेत ही खऱ्या अर्थानं आपली महत्वाची परंपरा आहे असं मला वाटतं. आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न होता. विवाह गीतांबरोबरच संत महादंबा यांनी अनेक आध्यात्मिक रचना सुद्धा केलेल्या आहेत. पण बोली भाषांमध्ये सण समारंभाच्या वेळेला आणि विशेषतः लग्न समारंभाच्या वेळेला गायल्या जाणाऱ्या ज्या या धवल्यांच्या रचना आहेत, त्यामुळे खरं तर मला वाटतं संत महादंबा या त्याच्या निर्माणकर्त्या असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या निश्चित लक्षात राहायला हव्यात.